राजाधिराज सद्गुरुनाथ जनार्दन महाराज। आधी पूजा सद्गुरुनाथा, चाले देवावरी सत्ता, तुका गरजतो पवाडे, पाहता गुरुभक्त थोडे, सकळ दैवाचे दैवत, सद्गुरुनाथ एकला, राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु संदीपन, ब्रह्मपूर्ण दाविले, तुका म्हणे सद्गुरु सेवा, सकळ देवा वरिष्ठ। जे गुरुचरणीचे अंकिले, गुरुवाक्य जिवे विकिले, सद्गुरु लागी वहिले, सर्वस्वापुले ओवाळती। जो सद्गुरुच्या बोलावरे, जीविताची कुरवंडी करी, जो गुरु आज्ञा बाहेरी, तिळभरी हो न शके। सद्गुरु ते मनुष्य बुद्धी, पाहूच नेणे जो त्रिशुद्धी, सेवे लागी निरवधी, हर्षानंदी तत्पर। उंच अथवा नीच काम, म्हणू नये नेणे मनोधर्म, गौण करोनी नित्यकर्म, मानी उत्तमोत्तम गुरुसेवा। माझ्या इंद्रिय वृत्ती चाळिता, सद्गुरु निजात्मा मजा तवता, बाह्य सेवे लागी सर्वता, ब्रह्ममूर्ती तत्वता सद्गुरु मानी। राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय। उपस्थित जमलेल्या माझ्या नामधारक बंधू आणि भगिनींनो, मायबापांनो, साधकांनो, व्यासपौर्णिमा, गुरुपौर्णिमा आणि तुम्हा सर्व सद्गुरु लेकरांचा आनंदाचा दिवस आला। दिवसच्या आनंदाचा करू उत्सव श्री गुरुचा, भक्तजन हो भक्तजन। ज्याची वर्णन करिता आलेला, शेष तोही मौनावला। वेद नेती नेती म्हणती ज्याला, शास्त्राने हात टेकिला, भक्तजन हो भक्तजन। जिथे वेद नेडत नाहीत त्याला जाणत नाहीत, शास्त्राने जिथं त्याचं वर्णन करता करता हात टेकले, हजारो जीवांचा शेष तोही त्यानंही मौन धरलं। आणि त्याच्या पलीकडे समर्थ रामदास स्वामी सांगतात, आता सद्गुरु वर्णवेना जेथ माया स्पर्शू शकेना, ते मज स्वरूप अज्ञाना कायाकडे। संत म्हणतांनी सिद्धांनी सद्गुरूचं वर्णन करता करता आपली मर्यादा आपल्याला सांगितली, तर तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचं पान की जे सद्गुरूचं वर्णन करण्या इतपत तुमची आमची योग्यता आहे।
बालक बापाचे ताटी रिघे रिघवणी बापातीच जेवू लागे मग संतोषिले निवेखे मुख छोडवी ज्ञानोबरायांची उभ्या. सद्गुरूचं वर्णन करण्यासाठी जिथं शास्त्र कमी पडलं, वेद मौनावले, शेष मौनावला, जिथं मायाही त्याला स्पर्शू शकत नाही, अशा सद्गुरूचं वर्णन करण्यासाठी ही सुद्धा वाचा कमी पडणार आहे. तरी सुद्धा एक व्यवहार आहे की लहानानं मोठ्यांचं कधी कौतुक करू नये, पण आपण इतकं लहान व्हावं, आपण इतकं लहान व्हावं की मोठ्याला तो आपलं कौतुक करतोय असं वाटू नये. इतकं शून्य व्हावं, इतकं मावळावं, इतकं लीन व्हावं, इतकं नम्र व्हावं की मोठ्याला वाटावं आपणासारखी करती. म्हणून मी एक कोवी सांगितली, बालक बापाची ताटे रे घे. बाप जेवायला बसलेला असतो, कर्ता पुरुष असतो घरातला, सर्व काही त्याच्या आज्ञेत चाललेलं असतं, त्याच्या सत्तेत चाललेलं असतं, त्याच्या जबाबदारीत प्रपंच चाललेला असतो, सगळं काय त्याच्या सत्तेनं चाललंय. तो जेवायला बसलाय आणि पोरग, त्याचंच पोरग 2-2.5 वर्षाचं रांगत रांगत येतं, त्याच्या ताटातला घास घेतं आणि त्याच्याच मुखात भरवत असतं. तो वास्तविक त्या लेकराचं बापाबद्दल कृतज्ञता आहे, कौतुक आहे. त्या बापाला राग येतो का? कार्ट म्हटले मीच कमवून आणले, माझ्याच ताटातलं मला भरवतोय म्हटले, सर माग म्हणतं का कधी? बालक बापाचे ताटी रे रेघवणी बापा तीच जेवू लागे मग संतोषिलेनी वेघे मुख चिवडवे. त्याचं कौतुकानं बाप काय करतो? करतो. तसं आपल्या सद्गुरू महात्म्याचं, बाबांचं वर्णन करत असताना, सद्गुरू तत्वाचं वर्णन करत असताना आपण केलेलं कौतुक त्यांना कधीही राग वाटणार नाही, म्हणून आपण कौतुक करतो. भले एक विश्वाचं ओझ, तुम्हा सर्व साधकांचं प्रारब्धाचं ओझ घेऊन बाबा जरी सुप्त रूपानं समाधी रूपानं वास करत असले तरी आज इतर वेळेला ते आपल्यासाठी असले तर आपण आज त्यांच्यासाठी आहे. गुरुपौर्णिमा, पौर्णिमाच का? चंद्र हा परिपूर्ण होत असतो आजच्या दिवसाला. परिपूर्णाला समजण्यासाठी परिपूर्णाचीच गरज असते, तो परिपूर्ण दिवशी असावा लागतो, म्हणून आज गुरुपौर्णिमा आहे. पौर्णिमा म्हणजे पूर्ण. तसं अव्यक्त परमात्मा हा परिपूर्ण आहे, पूर्ण ज्ञानी आहे, पण तो अव्यक्त परमात्मा तुम्हा मला समजावा म्हणून त्या अव्यक्तानं व्यक्तरूप धारण केलं, त्याचं नाव सद्गुरू. आपलंच वर्णन आपल्याच मुखानं ऐकण्यासाठी आपलंच रूप निर्माण करणारा भगवंत, त्यानं आपलंच रूप निर्माण केलं, ते सगुण रूप म्हणजे सद्गुरू. आपण 12 अभंगामध्ये गुरुबद्दलचे 2 अभंग म्हणतो बघा. गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देव तयाचा अंकिला स्वयं त्याच्या घरी संचेला. एवढंच नव्हे तर एका जनार्दनी गुरुच देव येथे नाही बा संशय. म्हणजे भगवंतामध्ये आणि सद्गुरूमध्ये भेदच नाही, तरी सुद्धा त्याच्याही पलीकडे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर देवाही पेक्षा श्रेष्ठ तत्व कोणतं तर सद्गुरू तत्व. आता थोडंसं भगवंताबद्दल जर विचार करायचं म्हटलं, भगवंत हे अंतिम सत्य आहे.
भगवंती अंतिम ध्येय आहे. पण तो आहे की नाही असं नाही, पण तो समजण्यासाठी त्याच्या ज्ञानाची गरज आहे. ते ज्ञान कोणाकडे तर सद्गुरूकडे आहे. आत्म्यापेक्षा त्याचं आत्मज्ञान श्रेष्ठ आहे, ब्रह्मापेक्षा त्याचं ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे. ते ब्रह्मज्ञान अवगत व्हावं. ब्रह्म प्रत्येकाला अवगत आहे, नाही का? प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे तो, आहे का नाही? चाराचारात भरून उरलेला आहे, आत बाहेर आहे, सगळीकडे आहे. नवे नवे ज्ञानोबऱ्या तर म्हणतात प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले. मग आम्हाला का उमगत नाही? मग आम्हाला का कळत नाही? मग आम्हाला का समजत नाही? देव आत आणि बाहेर आहे, मग प्राप्त व्हायला एवढी अडचण का? एवढा त्रास का? एवढा यातना का? का सापडत नाही तो आम्हाला? तो आहे की, पण त्याचं ज्ञान नाही. मग ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आम्हाला संतांची गरज आहे, सद्गुरूची गरज आहे. म्हणून ज्ञानोबरा सांगताना सांगता संत तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शने समाधान होयतया. तो सर्वत्र आहे, पण तो लक्षात आणून देण्यासाठी नवे नवे ऐक शिष्या येथेची वर्म स्वयं तूच आहेस ब्रह्म, याविषयी संदेह भ्रम ठेवू नको. अनुग्रहाच्या वेळेला तुम्ही आम्ही भरकटलेलोच असतो, पण अनुग्रहाच्या वेळेला काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू होऊन उठी कवणू एकजो. ज्या क्षणी अनुग्रह केला त्याच क्षणी मुक्त झाला, अशा अनंत सिद्धांत संतांनी दिलेले आहेत. आणि अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरू तुम्हा मला सांगताना सांगतात, शिष्या ऐक, स्वयं तूच ब्रह्म आहेस, याविषयी संदेह भ्रम ठेवू नकोस. तू देह नाहीस, देह तुझा नाही, तू देहा वेगळा निसंग परतत्व परब्रह्म आहेस. आणि अनुग्रह दिल्यानंतर आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात. निवृत्तीनाथांचा गोडा भंग आहे, फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी. श्री गुरु भेटले हो त्याने धरियले करी, पश्चिमा चालविली आत्मा जेथे निर्धारी. त्रिकुटावरी नांदे देखियली पंढरी, ते सुख काय संगोवाच्या बोलताने. मस्तकी हात ठेवला, सद्गुरूचं वचन साधकाचा कान एकत्र आल्याबरोबर ज्याच्या भेटीसाठी जन्मोजन्म खर्च केले, 84 लक्ष येऊन पालथ्या घातल्या, आणि या मनुष्य देहात आल्यानंतर पूर्व पुण्याईच्या शक्तीनं बळानं सद्गुरूची कृपा झाली, अनुग्रह झाला. हो, आणि खरं सांगू, ज्ञानोबरायांच्या अनुभूतीप्रमाणे जर वाचायला गेलं, पाहायला गेलं, निवृत्तीनाथांच्या अनुभूतीप्रमाणे जर पाहायला गेलं, त्रिगुणा गुणवाही पूर्ण उजळले अंतरी, प्रकाश थोर झाला साठविना अंबरी, रवी शशिमा वळली तया तेजा माझारी. हो, वाजती दिव्य वाद्ये अनुहत गजरी. कुठली वाद्य आहेत ती? अनुहत गजरी. ते सुख काय सांगू वाचा. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांच्या मस्तकावर हात ठेवला, अनुग्रह दिला, त्यांचा प्रवास सुरू झाला, त्यांची वारी सुरू झाली. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, ध्यानाच्या अवस्था आहेत, पाहता रूप आनंद साठवे. अरे काय आनंद! तो आनंद जर बघायला गेलं तर ज्ञानोबर आहे आपल्या अभंगात सांगतात, क्षमा लागे जीव उता वेळ माझा, म्हणून स्फुरता ती बाहू, आणि क्षेम देऊ गेले तव मीची मी केले. म्हणजे देवाला भेटण्यासाठी माझे बाहू स्फुरायला लागले, कधी एकदा भेटतो, कधी एकदा भेटतोय. हो, अनुग्रह झाल्याबरोबर क्षमा लागे जीव उतावेळ माझा, म्हणून स्फुरता ती बाहू, आणि क्षेम देऊ गेले तव मीची मी केले. ज्याला मिठी मारायला गेले तो कोण आहे? ज्ञानोबा सांगतात, ज्याला मिठी मारायला गेलो तो मीच आहे. देव पाहावे असे गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. आणि ही अनुभूतीसाठी भावंडांनो अनुग्रहाची गरज आहे.
देव आहे म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहे. देव आहे म्हणून विश्व चाललेलं आहे. मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेदू बोले, मी हलविल्या प्राण हले, जो जगाशी चालिता. पर्वते बैसकीनं सांडावी, समुद्रे मर्यादा न ओलांडावी, पृथ्वी होते व्हावी आज्ञा माझी. म्हणजे भगवंताच्या आज्ञेत सर्व सृष्टी चालू आहे की, पण कळलाय कोणाला? तसा अनुग्रहाविना, गुरुकृपेविना आम्ही भगवंताचं जर वर्णन करायला गेलो तर कुमारिकेनं प्रसूतीच्या वेदना सांगितल्यासारखं आहे. कारण अनुभूतीच नाही, गुरुकृपाच नाही, सद्गुरूचा स्पर्शच नाही, त्याच्या वचनाचं आपल्या कानाची भेटच नाही, आणि मग आम्ही देवाचं वर्णन करायला जातो. होणार नाही. नाही असं देव आहे, पण त्याचं ज्ञान महत्वाचं आहे. आणि ते ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी मग सांगितलं संत ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. आता ज्ञानाचे प्रकार भरपूर आहेत. व्यवसायाचं ज्ञान आहे, संगीत ज्ञान आहे, व्यापारीचं ज्ञान आहे, नाही का, बरेच ज्ञान. वैद्यकीय ज्ञान आहे, चोरी करण्याचं ज्ञान आहे, सगळ्याच गोष्टींचं ज्ञान आहे, नाही असं नाही. पण खऱ्या अर्थानं ऐक्य ज्ञानाचे लक्षणं समर्थाने सांगताना सांगितले. ऐक ज्ञानाचे लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. आपण आपणाला पाहणं हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन ऐक्य म्हणजे जीव आणि शिव दोन्ही जिथं एकवटतात तेच खरं ज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञान जिथं शिव वेगळा आहे, जीव वेगळा आहे, जीवाचा शिवाचा काही संबंध नाही, आणि मग आम्ही ज्ञानाची नाही उपयोग. ऐक्य जीव आणि शिव जिथं एकत्र येतात, हो ते ज्ञानाचं लक्षण आहे. आणि जीव शिव ऐक्यता करी तो सद्गुरु जाण. जीव म्हणजे समोर दिसतंय ते जड, आणि शिव म्हणजे ज्याच्या जीवावर हे चाललंय ते. अरे खरं सांगू, आपला परमार्थाचा मार्ग कसा आहे माहिती आहे का? आपुल्या जीवे आणि कुणाला पाहावे? शिवाशी पाहावे, आणि आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. पण हा तुकाराम महाराजांचा अभंग जो आहे 12 अभंगातले, आपुल्या जीवे शिवाशी पाहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, हे कुणासाठी आहे? अनुग्रहितांसाठी आहे, माळकऱ्यांसाठी नाही. म्हणून माळकऱ्यांनी नाराज होऊ नये बरं का. म्हणजे आपल्या परंपरेत बाबाने केली सुरू, माळ घाला माळ घाला. ते कशासाठी? महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांचा पगार जास्त असल्यामुळं थोडंसं ती बाजू दिली. पण वास्तविक पाहता आपल्या बाबांचा जो परमार्थ आहे, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरुणी श्रीहरी. धरुणी बरं का, सोडून नव्हे. कुणाला धरून? श्रीहरीला धरून त्याचं भजन कर, सोडून नाही. आमचं गोंधळ तोच झालाय. गळ्यात माळ घातली की आम्हाला वाटतं आम्ही परमार्थ साधला. तसं नाही. ते ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा. जो जीवाचं आणि शिवाचं ऐक्य करतो तेच खरं ज्ञान, तेच खरं आत्मज्ञान. ऐक्य ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. आता मला सांगा, जिथं जीवाचा शिव बनवतो, नराचा नारायण बनवतो, एवढी मोठी ताकद ज्या समर्थाजवळ आहे, जन्मोजन्मी तुम्ही आम्ही दुःख भोगत आलो, पण पूर्व पुण्याईनं प्रारब्धानं संचितानं भावंडानो तुम्हा आम्हाला या जन्मी सद्गुरू बाबांसारखे सद्गुरू लाभले. आणि तुमची आमची स्वरूपाची भेट, नवे नवे कोण आहेस तू, तुझं कर्तव्य काय, तुझा अधिकार काय, हे दाखवून दिलं तुम्हा आम्हाला. आता मला सांगा, ज्याच्या भेटीला निघालो होतो, इतके जन्म आम्ही खर्च केले, तो जर आम्हाला सद्गुरूच्या एका
अनुग्रहानं जर प्राप्त झाला तर सद्गुरूला काय द्यायचं? धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा अनुग्रह झाला. आता क्षीण जाणं म्हणजे काय? अनंत जन्मीचं जे अविद्या जडलेलं आहे, जे अज्ञान जडलेलं आहे ते संपणं म्हणजे क्षीण जाणं. पर या नरदेहात आलो की लगेच देव झालो की लगेच देव कळाला असं झालं का हो कधी? तर नाही. का? तर या जन्मातले संस्कार नाही आहेत, ते अनंत जन्माचे संस्कार या देहावरती झालेले आहेत आणि ते जाणं शक्य नाही. काय परमार्थिक मंडळींना अडचण अशी निर्माण होती, अनुग्रह घेतलाय पण आमच्या घरात काय खड्याला न गड्याला गाठ, अनुग्रह घेतलाय पण मेळ काय बसना, अनुग्रह घेतलाय पण नवऱ्याची दारू काय सुटना, अनुग्रह घेतलाय पण पोटाला पोर काय होईना. ह्या क्षुल्लक कारणासाठी अनुग्रह घेऊ नका. आणि खरं सांगू, अनुग्रहाचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर 12 अभंग पाठ करा. बाकीच्या अभ्यासाची गरजच नाही. हा, आता ह्या कारणांसाठी अनुग्रह घेताय हे मात्र सत्कर्म आहे. कारण कुठली का असेनात, पण अनुग्रह घेताय ही चांगली गोष्ट आहे. आणि खरं आहे बघा, जीव पिचलेला असतो, थकलेला असतो, कंटाळलेला असतो, मनासारख्या काही गोष्टी होत नाहीत, संसारामध्ये अनंत अडचण निर्माण होतात. कुणाला स्वकीयांचा त्रास असतो, कुणाला परकीयांचा त्रास असतो, काहीच मनासारखं होत नाही. कसं होईल? होणार नाही. मनासारखी कुठलीच गोष्ट होणार नाही, कारण प्रपंच कधी पूर्ण होत नाही. बाबांनी वारंवार डोकं आपटून सांगितले, प्रपंच कधी पूर्ण होत, मनासारख्या कुठल्या गोष्टी होणारच नाहीत. कारण जन्माला येताना आम्ही दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन येतो. जन्माचे ते मुळं पाहिले, दुःखाशी कारण. त्याच्या पुढे काय म्हटले? पाप पुण्य करुणी. आम्ही जन्माला येताना दुःख भोगण्यासाठीच येतो, सुख भोगण्यासाठी येत नाही. कारण जन्म हा प्रारब्ध संपवण्यासाठी आहे आणि कारण जन्माचं कारण सुद्धा प्रारब्धाचं आहे. आता प्रयत्नाने प्रारब्ध दासपदामध्ये समर्थाने गोड सांगताना सांगितलं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन गंमत अशी आहे, प्रारब्ध श्रेष्ठ का प्रयत्न श्रेष्ठ? संत सांगतात प्रपंच प्रारब्धावर टाकावा आणि प्रयत्नानं परमार्थ करावा. आता ह्या ठिकाणी गोष्टी आहेत दोन. प्रारब्ध सरण्यासाठी आणि प्रारब्धामुळं आम्ही माणसाच्या जन्माला आलो आणि दुःख भोगण्यासाठी आलो हे तुकोबराने सांगितले. जन्माचे ते मुळं पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. हा, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. पाप बी करतो आणि पुण्य बी करतो, म्हणजे पाप आणि पुण्य समानता आली की मग मनुष्य देह आला. बरं, जिथं पाप केले तिथं दुःख आलंच, जिथं पुण्य केले तिथं सुख आलंच. बरं, पाप केले म्हणल्यानंतर दुःख भोगायलाच पाहिजे. कर्ज काढले, हप्ते भरलेच पाहिजेत. काय म्हणतोय? कर्ज काढले, हप्ते भरलंच पाहिजे. आम्ही हप्ते चुकी होतो आणि एक दिवस असा बँकेचा तगादा मागा लागतो बरं का, जप्तीची ती डायरेक्ट. अर्थ कळला का? तसं भोग हे भोगून सारायचे असतात, हप्ते भरायचे भोगून, म्हणजे एकदम जप्ती येत. आणि दुसरी गोष्ट, त्या जप्तीची तीव्रता कमी त्या भोगाची तीव्रता कमी करण्यासाठी, त्या हप्त्याची तीव्रता कमी करण्यासाठी सद्गुरूच्या कृपेची गरज आहे. प्रारब्धातनं कुणीही चुकलेला नाही. आणि एक गहन गोष्ट सांगतो, अनुग्रहानं प्रारब्ध सुटत नाही. म्हणाला अनुग्रह घेतलाय माझं कल्याण होईल, डोक्यातनं विषयच काढा. अनुग्रहानं प्रारब्ध जात नाही, प्रारब्ध हे राहतच.
कारण कायदाच आहे. देव आणि भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र हे सुटलेले नाहीत, ज्ञानोबा सुटलेले नाहीत, तुमचे आमचे बाबा सुद्धा सुटलेले नाहीत. तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचं पान? सुटत नाही ना, भोगायचं आहे ना. प्रपंच पूर्ण होत नाही. प्रपंच हा प्रारब्धासाठी आहे, प्रारब्ध भोगासाठी प्रपंच आहे. मग तो करत असताना तो सरळ प्रारब्धावर टाकून देऊया आणि प्रयत्नानं परमार्थ करूया. कारण सांगतो, आमचं लक्ष जर परमार्थकडे डायव्हर्ट झालं, भगवंताकडे डायव्हर्ट झालं, सद्गुरूकडे डायव्हर्ट झालं, तर आम्ही भोगत असलेले भोग आम्ही भोगतच असतो, पण त्याची तीव्रता जाणवत नाही, नवे नवे भोगल्यासारखं वाटतच नाही. हे तर खरं सद्गुरूचं मर्म आहे, लक्षात ठेवा. जे अनुग्रहित मंडळी आहेत ती पूर्वकर्माप्रमाणे भोगतच असतात, पण भोगल्यासारखं वाटत नाही. चेहऱ्यावरच आनंद रे आजी, का? कृपेचा वर्षाव. डॉक्टर इंजेक्शन 2-3 वर्षाचं पोरगं असतं, ते इंजेक्शन म्हणलं की घरातच बोंबालतं. म्हणजे डॉक्टरकडे जायच्या आधीच तिथं रडारडी सुरू होते, नाही का? ते म्हणतं मला इंजेक्शन, तरी बी आता दुःख संपवायचं आहे म्हटल्यानंतर डॉक्टरकडे त्या पोराला घेऊन गेल्यानंतर डॉक्टर एवढा हुशार असतो, इंजेक्शन तर द्यायचं आहे, पोराला तर कळलं नाही पाहिजे. मग इंजेक्शन वगैरे भरतं, पोरगं रडत असतं, नको मला इंजेक्शन, नको मला इंजेक्शन. मग डॉक्टर ते हळूच इंजेक्शन जवळ घेऊन येतो. जिथे इंजेक्शन करायचं ते स्पिरिटचा बोळा लावतो आणि मग मात्र पोराबर गप्पा मारायला सुरुवात करतो. काय रे म्हणजे तुला आईने बॅट घेऊन दिली का? बापा तुला खाऊ आणतात? मग तो कितवीला आहेस आता? बरं, मग आता घरी गेल्यानंतर आईला सांगूया का आपण कॅडबरी द्यायला? जा, इंजेक्शन झालेलं असते, तेवढ्यात इंजेक्शन झालेलं असते, त्या पोराला कळत नाही. हे सद्गुरूचं मर्म लक्षात ठेवा. सद्गुरूच्या महावाक्यात ती ताकद आहे. आम्ही प्रारब्ध भोगत असतो, पण महावाक्यात इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे, म्हणजे प्रारब्धच आम्हाला भोगलेलं कळत नाही. आम्ही आनंदानं आम्हाला नाही काय झालं आहे, कधी इंजेक्शन सद्गुरूनं केलं हेच आम्हाला कळत नाही. हे तर सद्गुरूच्या अनुग्रहाचं खरं मर्म आहे, लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरू भजनामध्ये आम्ही तल्लीन झालो की प्रारब्धाची तीव्रता कमी येते. आता प्रारब्ध आणि प्रयत्न, मग आम्ही परमार्थाचा प्रयत्न का करतो? याच्यासाठी करतो. या ठिकाणी रामाने सद्गुरू केला, सांदीपनाने सद्गुरू केला. का केला? का केला? मूळचा रामदेवच, कृष्ण देवच, पण ज्ञानोबरायांच्या अभंगामध्ये योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी, पाहता पाहता मना न पुरे धणी, देखिला देखिला माये देवांचा आ. या तुम्ही आम्ही देव आहोतच. राम प्रभू रामचंद्र देव होतेच, कृष्ण देव होतेच, विठ्ठल देव होतेच, गणपती देव होतेच, तुम्ही आम्ही देव आहोतच. पण खरं सांगू, नुसतं देव राहून उपयोग नाही, तर देवांचा देव. आम्हाला काय करायचं आहे? देवांचा देव शोधायचा आहे. तसं मी देव आहेच, पण देवांचा देव शोधण्यासाठी म्हणून मला सद्गुरू करायचा आहे. पंढरपुरात मी दृष्टांत दिला होता. प्रभू रामचंद्रांना वाटलं सर्व वानरसेना सेतू बांधते, समुद्र पूर्ण भरून जर दगड टाकायचे म्हटलं तर दगड पुरणार नाहीत. म्हणून हनुमंताने वानरसेनेने युक्ती लढवली की प्रत्येक दगडावर राम लिहायचं आणि तो दगड पाण्यात टाकायचा, आणि खऱ्या अर्थानं रामाच्या नावानं ते दगड तरंगायला लागले. राम बराच अंतर असं कापल्यानंतर, म्हणजे
पूल तयार झाल्यानंतर, सेतू तयार झाल्यानंतर सगळी वानरसेना थकली होती, भागली होती, कंटाळले होते. जेवण केलं, श्याम्याने जाऊन झोपले. प्रभू रामचंद्र पोटभर जेवले आणि समुद्राच्या किनारी फेरफटका मारण्यासाठी आले. म्हणले शतपावली करावी. तर दगडाकडे पाहिलं तर त्या दगडावर राम लिहिलं होतं आणि तो दगड असा पाण्यावर तरंगत होता, असं छान मस्त. प्रभू रामचंद्रांना वाटलं एवढी माझ्यासाठी वानरसेना कष्ट करते, नळ नीळ जांबून हनुमंत सगळ्यात. एवढंच नव्हे, खारीचा वाटा हा प्रकार माहीत आहे का? ते काय करते खारी? समुद्रात जाते, अंग भिजवते, वाळूत लोळते, पुन्हा शेतीवरून अंग झाडते. इतकी सूक्ष्म प्रत्येक, म्हणजे प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे प्रत्येक जण कार्यभाग करते. मग आपण बी थोडासा हातभार लावावा म्हणून भगवंतांनी काय केलं, प्रभू रामचंद्राने काय केलं, किनाऱ्यावरचा दगड उचलल्याने पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्याबरोबर तो दगड तळाला गेला. मनातल्या मनात म्हटलं का माझ्या नावाला दगड तरतायत आणि मीच टाकलेला कसा काय बुडतोय? तुमच्या आमच्यासारखीच देहातच प्रभू रामचंद्र असू दे म्हटलं, पहिला डाव भूताला, जसं तुम्ही म्हणतो का नाही. मग हळूच दुसरा दगड उचलला, तो पाण्यात टाकला, तो बी तळाला. गंमत अशी आहे, चूक झाली की स्वतःकडं कोण बघत नाही. सायकल चालवताना जाऊन खड्ड्यात पडलं, दात पडलेलं कोण बघत नाही, ढोपरं फुटल्याला कोण बघत नाही. मग काय बघतं, मला कोणी बघितलंय का पडल्याला? तसं देहबुद्धीतनं भगवंतांनी पाठीमागं वळून बघितलं तर हनुमंत उभे होते. देव लाजले. म्हणले हनुमंता तू कवा आलास गड्या? काय नाही म्हणले देवा, पहिला दगड टाकला तवा चालू हे झालं, म्हणजे पाकच लाजून चूर. हनुमंत म्हणाले देवा, जिथं देव तिथं भक्त, जिथं तू तिथं मी, कुठं बी जा तुझ्या वागणं मी आहे. मग देवाने प्रश्न विचारला लढीवाळपणाने, हनुमंता गड्या म्हटले माझ्या नावानं दगड तरतायत, पण मी टाकलेलं दगड का तरत नाही? जरा त्याचं उत्तर मला सांगशील का? हनुमंताने गोड उत्तर दिलं, देवा खरं सांगू, तुझ्या नावानं हे दगड तरतीलच तरतील. हे तुझ्या नावाने हे दगड तरतीलच तरतील, पण तूच ज्याला टाकून देतोस ते कसे काय तरतील? बरोबर आहे का चुकीचं आहे? देवानं टाकून द्यावं इथपर्यंत वेळ येऊन देऊ? हो, कारण त्याच्या नामानंच तुम्ही आम्ही तरलोय. ज्ञानदेव जिणे नामे विण व्यर्थ. नाम जर नसेल तर उपयोग नाही, लक्षात ठेवा. देव ज्याला टाकून देतो तो कधी वर येणार नाही, म्हणून सावधान. आणि त्याच्याही पलीकडची जाता जाता एक गोष्ट सांगतो, देव रुसला तर सद्गुरू वाचवेल. मानेसाहेब, देव रुसला तर सद्गुरू वाचवेल, पण सद्गुरू जर रुसला पवारसाहेब तर देवांचा देव जर आला तर वाचवणार नाही, लक्षात ठेवा. ठासून भरा कानात. देव रुसला तर सद्गुरू वाचवेल, पण सद्गुरू जर एकदा कोपला रुसला तर देवांचा देव सुद्धा सोडवायला येणार नाही, म्हणून सावधान. खुण जे जाणती जे जैसे कळाले, कळणाराला कळाले. हनुमंताने दुसरं उत्तर दिलं, भगवंता खरं सांगू, हनुमंता जे सांगताय ते तुकोबर आपल्या अभंगातनं सांगतात. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगी तसे. तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. कमोदिनी काय जाणे तो, कमोदिनी म्हणजे कमळ, आणि कमळामध्ये काय असते? परागकण. तर परागकण त्याचा आस्वाद कोण घेतं? बोंगा.
कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगितसे देवा तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तुझंच तुला नाम माहीत नाही आणि आम्हीच ते प्रेम सुख जाणो. माते तृणबाळा दुधाची ती गोडी. गाईच्या कासेत गोड दूध असतं, पण गाईला अधिकार तो आम्हालाच आहे. वासराला जसा अधिकार आहे तसा देवा तुझ्या गोड नामाचा अधिकार आम्हाला आहे. तिसरं उत्तर दिलं, तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा. आणि आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया. प्रभू रामचंद्राने अनुग्रह का घेतला हे साधन सांगताना चौथं उत्तर देताना हनुमंतराय म्हणतात, प्रभू रामचंद्र लहान तोंडी मोठा घास घेतो. एक गोष्ट बोलू का? तर काय गोष्टी देवालाही कळत नाही, ते भक्ताला सांगाव्या लागतात. म्हणजे सांग की. खरं सांगू, हे जे दगड तरलेत हे तुझ्या नावानं नाही तर तुझ्या नामानं तरलेत. म्हणून बाबा एक तिरकस प्रश्न विचारायचे. अशोक भाऊ बरोबर ना? काय म्हणायचे ते? रामनाम श्रेष्ठ का रामाचं नाम श्रेष्ठ? रामाचं नाम श्रेष्ठ. कारण का? राम नाम सब कुचले, ठग ठाकूर और चोर सगळंच गत आत्मध्वंसत असतं. पण वर्ण राम कृष्ण हरी लय जण आहेत असले. आत्मध्वंसत असतं पण वर्ण राम नाम सब कुचले, ठग ठाकूर और चोर. परंतु सांगताना जिस नाम से वाल्मीक तरे वो नाम कुछ और. ते साधन कुणी दिले तर सद्गुरूंनी दिले. ज्या रामानं वाल्मीक तरला, समर्थाने तर एवढं गोड वर्णन केले बरं का. काय बरं ती ओवी, उफराट्या नामापाठी वाल्मीक तरला, उठा उठे भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. अहो काय तुम्ही आम्ही वाल्मिकाच्याच पंक्तीचे आहोत, लक्षात ठेवा. नारदानं जे अनिर्वाच्य साधन दिलं ते उफराट नाम म्हटलं. आता गंमत अशी आहे बरं का की बरेच जण कथा सांगायला येतात आणि कथेमध्ये मात्र गमती जमती विषय मांडतात. ती सगळ्यांनाच कथा माहीत आहे. मग ते वाल्या रस्ता अडवायचा, मग त्यानं अपराध करून करून बारीक खड्यानं 7 रांजण भरलं. मग नारद आले, नारदाला अडवलं. मग नारद म्हणाला, तुझ्या पापात वाटेकरू कोण कोण आहे? मग घरी गेलं, विचारून परत आलं. हो घरचे म्हणतात तू केलेस पाप तूच भोग. अशी गोष्ट माहीत आहे का सगळ्यांना? मागं माहीत आहे का? मग त्यावेळेला वाल्याने विचारलं मी काय करू? त्यावेळेला नारद म्हणाले, राम राम म्हण, राम 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 म्हण. वाल्या म्हणला मला राम म्हणता येत नाही, मग मी मरा म्हणू का? साळवे भाऊ ज्याला मरा म्हणताय त्याला राम म्हणताय नव्हे. मग तू मरा म्हण. अरे यार एवढा आपला अध्यात्म तकलाद आहे का? म्हणून खरं अध्यात्माचा जर अर्थ शोधून बघायचा असेल तर बाबांनी लिहिलेले अध्यात्म रामायणात जरा डोकावून बघा, जन्माचं सार्थक होईल. खरा आत्माराम कळेल. ज्याच्या शोधासाठी 84 लक्ष पालत्या गाठल्या. लक्षात आलं का? या जन्मात एकदा रामायणाचं पारायण केलं ती बाबांनी लिहिलेल्या मुक्त व्हाल. एवढी श्रेष्ठ आहे पण कोण वाचतो? उफराट्या नाम सांगितलं. उफराट्या नामापाठी वाल्मिक तरला, उठा उठी. उफराट नाम म्हणजे उलट दिशेचं नाम. कुठल्या दिशेचं नाम? उलट दिशेचं. उलट दिशेचं म्हणजे आपली चाल कुठल्या दिशेने आहे? संजय महाराज, मावळतीच्या दिशेने, पश्चिमेच्या दिशेनं वाटचाल करणारे आम्ही वारकरी आहोत. जग पूर्वेच्या दिशेनं वारी करत नाही, तुम्ही आम्ही पश्चिमेच्या दिशेनं वारी करतो.
उलट नाम म्हणून मुक्ताबाई सुद्धा म्हणते, ए बाबा ए उलट 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 प्राण्या फिरगोथे खाशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जाशी. उलट म्हणजे आत वाकून बघ, ज्याच्या शोधाला निघालायस ना अंतर्मुख होऊन बघ, मावळतीच्या दिशेला जा, मावळ शून्य हो, शिल्लक राहू नकोस. ती वाटचाल आपली आहे. मग मावळतीच्या दिशेनं जी वाटचाल आहे ते नाम सुद्धा उलटच आहे, उफराटच आहे. त्याला ज्ञानोबरायांनी सोप्या शब्दामध्ये हरिपाठात म्हटले, अजपा जपणे उलट प्राणाचा. आम्ही बहिर्मुख होऊन परमार्थ करायला जातो. मी नेहमी सांगतो, काय करती. आणि अलीकडे काय झाले, रामायणाचंच बाबाने सांगितले बघा, भक्ती विकत घ्यायला निघालेत. भक्ती भावाने मिळेल का पैशाने मिळेल. रावणाला बी वाटलं सीता नांदलीच पाहिजे. केवढं मोठं राज्य होतं रावणाचं, 14 सोन्याची लंका. त्याला काय वाटलं आपल्याकडे नांदली पाहिजे म्हणून लय प्रयत्न केलं, शेवटी पळवूनच नेले. नांदली का? एवढा पैसा रावणाकडं, पण भक्ती नांदली का त्याच्याकडं? त्यासाठी त्या भक्तीला देवाची गरज आहे. आणि जिथं देवाची साधना आहे, जिथं भगवंताची साधना आहे, जिथं भगवंताचं स्मरण आहे, तिथं भक्ती आहे. उलट उलट प्राण्या फिर गोथे खाशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जाशी. हरिपाठ सुद्धा म्हणतो आम्ही. हरिपाठ म्हणजे हारायचा अभ्यास. आणि त्यात एक तुकोबऱ्यांचा अभंग आहे, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मी गमतीनं सांगत असतो, 20 लाखाचा मांडव, 50,000 सकाळ संध्याकाळच्या पंक्ती, काय तो लवाजमा. 3-3 लाखाचा एक एक बुवा. किती लाखाचा? पैशासाठी कीर्तन ऐकायला गर्दी बरं का, त्याच्या तत्वज्ञानासाठी नाहीच. कारण त्यांना माहित आहे सरकारी दवाखान्यात बी त्याच गोळ्या आणि खाजगी दवाखान्यात बी त्याच गोळ्या. पण तुम्ही आम्ही जर बघितलं तर गर्दी कुठल्या लाईनला असते? खाजगीकडंच. का? केस पेपरच 200 रुपये, गोळ्या राहिल्या बाजूलाच. पण गंमत अशी आहे, सरकारी दवाखाना ओस पडलं. का ओस पडलं? फुकट आहे म्हणून. बाबा नेहमी सांगताना सांगायचे, आम्ही निर्गुण पुरचे वाणी, आमचा जिन्नस घ्यावा कुणी, आमचा जिन्नस नाही थोडा, ज्याला पाहिजे तेवढा ओढा. बरं ती विकत आहे का? फुकट आहे. फुकट आहे वे, मग नको तुझं. म्हणून 3-3 लाखाच्या, 1-1 लाखाच्या, 2-2 लाखाच्या धंदेवाईकांच्या, व्यावसायिकांच्या कीर्तनाला गर्दी होते, पण बाबांसारख्यांच्या कीर्तनाला गर्दी. बाबांची किंमतच कळाली नाही म्हणून आम्ही किंमत दिली नाही. लक्षात आलं का? आणि आम्ही मात्र लाखो, 2-2 लाख, 3-3 लाख, 50-50 हजार, 60-60 हजार रुपये देऊन कीर्तनकार बोलायला लागलो. समाधान आहे? नाही. असं मग हे सगळं सांगत असताना एकाला विचारलं, म्हटलं एवढं सगळं लावा जमा कुणासाठी? कुणासाठी म्हणजे राव, देवासाठी. उगी साहेब, मग तुला काय फायदा झाला का नाही? तर झाला की काय, सकाळ संध्याकाळची एक पंगत चुकवली नाही. तसं
आत्मज्ञानापलीकडे जे वक्तव्य आहे, निजबोधापलीकडे जे वक्तव्य आहे, म्हणजे जिथं निजबोध नाही, जिथं आत्मज्ञान नाही, जिथं महावाक्य नाही, जिथं अनिर्वाच्य साधन नाही, जिथं भक्ती नाही, जिथं गुरु नाही, जिथं सद्गुरू नाही, जिथं सद्गुरू तत्व नाही, जिथं स्वरूप ज्ञान नाही, जिथं शुद्ध ज्ञान नाही, जिथं विमल ज्ञान नाही, असं वक्तव्य ऐकूच नाही. लक्षात ठेवा. आणि हे सगळे गुण आपल्या महात्म्याकडे होते, बाबांच्याकडे होते. अहो एवढंच नव्हे, परिपूर्ण परब्रह्म असून सुद्धा अर्भकाचे साठी पंते हाती धरली. ब्रह्मस्थितीला पोचून सुद्धा बाबा तुमच्या आमच्यासाठी, जसं PhD कारानं, PhD झालेल्या शिक्षकानं पहिलीतल्या पोरासाठी हातात पाठी घ्यावी नि ग म भनक म्हणावं, तद्वत भावंडानं तुमच्या आमच्या बरोबर बाबांनी परमार्थ केला. जगात पिशाच्य अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो सदा जैसा मकरंद अंतर बाह्य भेद वेगळाले भेद किती त्या असते हृदगत त्याचे न कळे कोणाला त्याचे हेची वर्म कोणालाच कळालं नाही. बाबा तुमच्या आमच्यात वावरायचे, बाबा तुमच्या आमच्यात वास करायचे, सर्वसामान्यांसारखे राहायचे. लक्षात आलं का? राहायचे म्हणजे कसं असते, जशी स्थिती, जसा देश तसा वेश. आता ते धनगर वस्ती त्या पेटलून टाकल्याला सड्यावर गवळीनगरला एअर कंडिशनची अपेक्षा करून जमल का? चांगल्या जेवणाची अपेक्षा करून जमल का? वाहन जाण्याची अपेक्षा करून जमल का? अत्याधुनिक ध्वनिव्यवस्थेची अपेक्षा करून जमल का? पुरणपोळीची अपेक्षा करून जमल का? मग कुठलीही अपेक्षा न करता लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्ताईशा कळवळ्याच्या जाती करी लाभा विणप्रीती. तुमच्या आमच्यावर प्रेम केलं, पण निस्वार्थपणाने केलं. डोंगर कपारात बाबा आले, तत्वज्ञान सांगितलं, आत्मज्ञान सांगितलं, निजबोध सांगितला, नव्हे नव्हे आपणासारखं केलं. हो, पण कीर्तन झाल्यानंतर प्रवास खर्चाला द्या बाबा म्हटले का कोण? बाबा कधी तोंड उघडलं नाही बाबांनी. प्रसंगी नापाकानी परीक्षा बघितली बाबांची, द्याचच नाही, काय करते ते बघूया. नाही दिलं. शेवटी बाबांनी 11 नंबरची गाडी सुरू केली आणि चालत वसंतगड. पण त्यांना काय नाही, त्यांना काही नाही. लक्षात ठेवा. मुळात ते सांगू, जे ब्रह्मसुख आहे, जे आत्मसुख आहे, ते भोगतच होते. त्यामुळं तुम्हा मला दिसताना बाबा त्रासाचे वाटायचे. लई त्रास घेतलाय बाबाने, लई त्रास. पण खरं सांगू, त्यांच्यासारखं सुख, त्यांच्यासारखं आत्मसुख, त्यांच्यासारखं आत्मज्ञान कुणीच अनुभवलं नाही. कारण वकील जसा आपल्या आशिलासाठी न्यायाधीशाबरोबर भांडतो, कुणासाठी? आपल्या आशिलासाठी न्यायाधीशाबरोबर भांडतो, नवे नवे अंगावर धावून जातो. पण अपयश येतं. म्हणून वकील कधी आत्महत्या करत काय नाही. म्हणले मी आशील, मी हरलोय, म्हणले आता मला आत्महत्येशिवाय पर्याय. जाऊ दे, हरले दुसरी केस. तद्वत भावंडांनो, समर्थ दुःख भोगत असताना, बाबा दुःख भोगत असताना, तुम्ही तुमच्या आमच्यासारखे देहातच असतात. बरं, जिथं देह आहे तिथं देह दुःख आलंच. तुम्हा मला दिसताना मात्र देह दुःख भोगताना दिसत असतात, पण संत मात्र ते आत्मसुखात असतात. कारण प्रारब्धासाठी भांडतात, पण हरले तर माघार घेत नाही, दुसरी केस. आणि ही जगण्याची जी कौशल्य आहे, जी हातोटी आहे, ती हातोटी तुम्हा मला अवगत झाली पाहिजे भावंडांनो. प्रारब्धाचं दुखणं प्रत्येकाला आहे, पण चेहऱ्यावर हसू ते येण्यासाठी, ते कायमस्वरूपी टिकण्यासाठी, नाटकी नव्हे, ते कायमस्वरूपी टिकण्यासाठी सद्गुरु कृपेची गरज आहे. आता आणखीन एक प्रश्न निर्माण होईल, सद्गुरु कृपा म्हणजे नेमकं कसं ओळखायचं? सद्गुरु कृपा काय, ते खूण पाहिजे का ना, चिन्ह पाहिजे? कृपा ओळखायची कशी? सोपा आहे हो. सद्गुरु भजनामध्ये ज्याची रती वाढते,
सद्गुरू भजनामध्ये ज्याचं प्रेम वाढतं, जिथं सद्गुरूचं भजन आहे, जिथं भगवत भजन आहे, लक्षात आलं का, तिथं न सांगता जातं, आनंदानं दृढावतं, समजावं माझ्यावर सद्गुरूची कृपा नाही. काय जाऊच वाटत नाही तिकडे, तुझ्यावर कृपाच नाही, तू येऊच नकोस, जाऊसं वाटत नाही. अरे कृपा असल्याशिवाय तरी आईला पाना कधी फुटतो, लेकरू लांब आहे, पण आई म्हणून ज्या वेळेला ते अर्थातीनं हाक मारतात, ते रडत असतं, त्यावेळेला इकडं आईला पाना फुटत असतो, लक्षात ठेवा. तसं तू किती बी लांब आहेस, पण अर्थातीनं बाबांच्या नावानं हाक मार, नाही पाना फुटला बाबांना तर विचार, पण हाकच मारत नाही, कशी कृपा होईल. खप कारट्या मर तिकडं, जिकडे येऊच नकोस. हा रिवाज आहे, ही रीत आहे, लक्षात ठेवा. म्हणून ज्या वेळेला ओढ वाटेल वसंतगडला जायला, गाणं मला वसंतगडला गेलंच पाहिजे, कारण तिथंच खरं माझं सर्वस्व आहे असं ज्याला वाटतं त्याला समजावं माझ्यावर सद्गुरूची कृपा झाली. मग काही चिंता करू नका गाड्यानं, काहीही चिंता करू नका, कारण तुकोबारावांनी सांगितले, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. तद्वत ज्या वेळेला अनुग्रह बाबांच्याकडनं घेतला तुम्ही आम्ही, त्याच वेळेला बाबांनी प्रारब्धाची तीव्रता तुमची आमची कमी केलेली आहे, ओझं आपल्या माथ्यावर घेतलेलं आहे. हो, मग राहिलं काय शिल्लक? आनंदुरे आजी आनंदुरे, सभा अभ्यंतरी अवघा परम आनंदुरे, आनंदुरे आजी. ही अनुभूती प्रत्येक साधकाकडे आली पाहिजे, लक्षात ठेवा. राजाधिरा सद्गुरुनाथ पंत, राजाधिरा सद्गुरुनाथ जनार्दन महाराज, राजाधिरा सद्गुरुनाथ महाराज की जय.